बरं, आपण घुसरमध्ये साहेबराव भाऊ गोपनार आहे. घुसर म्हणजे तालुका जिल्हा अकोला. त्यांच्या शेतामध्ये महाकाल कपाशी वाण पाहून राहिलो. मागच्या वर्षी त्यांनी पेरला होता. तर मागचं वर्ष आणि हे वर्ष काय त्यांची सर्व मशागत थोडक्यात त्यांच्या आपण महाकालचं पोझिशन घेऊ. साहेबराव भाऊ बोला. बरं, आता आपण तुम्ही मागच्या वर्षी महाकाल पेरला, याही वर्षी पेरलाय. मागच्या वर्षी उत्पन्न किती आलं? मला 1.25 एकरात 23 क्विंटल कापूस झाला. 1.25 एकरात 23 क्विंटल महाकालचा. बरं बरं. त्याप्रमाणे याही वर्षी 2 एकर टाकली. 21 क्विंटल एकरी उत्पन्न होती मला. 20-21 बिलकुल तुमचा 100% 20-21 बघा परिस्थिती पहा. वर्ष कसं आहे, जास्त आणि पाऊस आहे, मेहनती कमी आहे आणि खताचं नियोजन कमी आहे, मशागत कमी आहे. काय खत किती आहे? 2च खत आहेत आणि 2 फवारे, 2 फवारण्या, बस काही नाही. बापरे, 2 फवारण्या आणि 2 खत आणि अपेक्षित उत्पन्न 21-20 क्विंटल. 20-21 वर उत्पन्न मला होते. मागच्या वर्षी 1.25 एकरात 23 म्हणजे जवळपास 19-20 क्विंटल मागच्या वर्षी आलं त्यांना, 18 क्विंटल. तो बघा परिस्थिती. आता आपण या इकडे आपण आता शेताची परिस्थिती पाहू. घुसर मध्ये हे जे हे बाळासाहेब आपले हे आहेत भाऊ, आपले गोपनारायण भाऊ आहेत, याच्या शेताची परिस्थिती पाहू आपण. बोंड किती आहे, किती बोंड दिसतात तुम्हाला, किती बोंड मोजले आपण? पण तो बोंड मोजले जात नाही. आता पहा, बोंड आहेत 80-90-100 पर्यंत, 60-70 ऍव्हरेज बोंड आहे 70. आणि याला पहा, या झाडाला तर पहा, आपण एका झाडाची परिस्थिती सर्व जरी पोझिशन बघितली तर बघा, याही झाडाला बघा खालून फांद्या आहेत, जवळपास 25-26 पर्यंत फांद्या आहेत. आणि किती बोंड याला किती मोजले आपण? मोजले ना आता 80-90च्या जवळपास सर्व. आणि शेंड्यावर बघा, शेंड्यावर तर काय 60-70 बोंड काय शेंड्यावर तयार होतात, अशी परिस्थिती आहे. शेतकरी बंधूंनो, खरोखर महाकाल. आणि शेंड्यातलं बोंड बघा, 5 पाकळ्याचं किती जबरदस्त आहे. पहा ना, एका फांदीला 6-7-8 बोंड आहे. फांद्या पाना, इथूनच फांद्या किती आहे तिला? 26-27 फांद्या आहेत. परिस्थिती जबरदस्त आहे शेतकरी बंधूंनो. हे चित्र पहा किती जबरदस्त आहे. म्हणजे शेंड्यावरच 50-60 बोंड आहेत. आणि खाली आता पहा, खाली परिस्थिती एकदम म्हणजे खाली सुद्धा बोंड आहे ते चांगले. वर्ष कसं आहे, वर्ष तर आपण इतर परिस्थिती बघितली तर वर्ष हे पहा खाली बोंड फुटलेले आहे. पहा जवळपास याला 20-22 बोंड फुटलेले आहेत. तर शेतकरी बंधूंनो, म्हणायचं मतलब महाकाल हा नावासारखा आहे, वजन आहे, वेचायला चांगला आहे आणि बुंदा म्हणजे दणकट आहे, दणकट लोळत नाही. आता बाकी पराठा किती लोळलाय. आणि कलर पहा, कलर डार्क ग्रीन, एवढे फुलं पात्या की अजून याला 50 बोंड आरामशीर तयार होतात. अशी परिस्थिती आहे शेतकरी बंधूंनो. खरोखर महाकाल आहे नावासारखा. म्हणजे आज सरासरी 20 क्विंटल ते ना ऍव्हरेज मागच्या वर्षी आला, याही वर्षी आला. तर शेतकरी बंधूंनो, परिस्थिती खरोखर बघा. महाकाल म्हणजे नावासारखा महाकाल आहे. आणि वजन वेचायला आणि खरोखर शेतकरी बंधूंना जवळपास हे उत्पन्न 15-18-20 मिळायला पाहिजे. महागाई वाढून राहिली, सर्व खर्च वाढून राहिले. तर शेतकरी बंधूंनो, अशी परिस्थिती आहे साहेबराव भाऊ गोपनारायण घुसर यांच्या शेतामधली. चला, त्यांनी आमचा विश्वासानं हा आव्हान 2 वर्ष झाले लावून राहिले, त्याबद्दल त्याचे मनपूर्वक 10 एकर लावतो मी. पुढच्या वर्षी 10 ते 12 एकर लावतो. चला, या वर्षी 2 एकर लावली, मागच्या वर्षी 1.25 एकर लावली, पुढल्या वर्षी 10 एकर. तर चला, असं त्यांचं. सध्या दुसऱ्या कोणत्या व्हरायटी लावल्या अजून? दुसरे मी ते हे लावले राशी. 8 एकर राशी लावली. बरं. 7 एकर 155 लावली. बरं. आणि काही थोडीशी हे चिल्लर चालला, अशी 3 एकर ते हे आहे. 20 एकर कपाशी आहे. 20 एकर कपाशी. चला, त्याच्यात आता पुढल्या वर्षी 10 एकर महाकाल राहील. चला, धन्यवाद. साहेबराव भाऊंचं हे जे आपण मत इथं त्यांनी व्यक्त केलं. 2 वर्ष झाले साहेबराव भाऊंना 20 क्विंटल एकरी उत्पन्न मिळून राहिलं महाकालचं. सर्व आता बिलकुल ते परिस्थिती पाहूनच राहिलो आपण. शेतकरी बंधूंनो, महागाई वाढत आहे, उत्पन्न वाढवा. आणि महाकाल असा आहे की एक वेळा शेतकरी लावेल तर पुन्हा लावेल. कारण महाकालच पिकत गेलं नावाच परिस्थितीच आहे महाकाल सारखी. आणि सर्व वजन वेचाले, हाईट, दणकट झाड आहे, बोंडाचं वजन आहे आणि दाटत नाही. एवढी माणसाला चालता येते आज, नाही तर बऱ्याचशा व्हरायट्या पळून गेल्या, चालता येत नाही, बायाला वेचता येत नाही.
परंतु महाकाल सर्व गुणांना आहे. शेरा 125 शेतकरी बंधूंनो, चला साहेब भाऊ ना आपल्याला वेळ दिला आणि पहा पुण्या बघा सर्व खरोखर परिस्थिती जबरदस्त आहे. चला धन्यवाद, तुम्ही वेळ दिला आणि विश्वासानं हा वाण लावून राहिले 2 वर्ष झाले. नाही आम्ही लावतो बा, हा आता 2 वर्ष काय आता कंटिन्यू लावणार आहे. कंटिन्यू लावणार आणि वाढीव क्षेत्र वाढवणार. चला इतर तुमचे नातेवाईक मित्र